मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत भागवत एकादशी बद्दल संपूर्ण माहिती। तर प्रत्येक चंद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथीला एकादशी असे म्हटले जाते। या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो। भागवत एकादशीला स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले गेले आहेत। ज्या पक्षात दोन भेद असले त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी आठवण म्हणून अशी लिहिलेले असते, तर अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका मागोमाग पाठोपाठ दोन एकादशी असतात। यातील पहिली येणाऱ्या एकादशीला स्मार्त एकादशी नाव असते आणि भागवत एकादशी माहिती मराठीत असे असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते। संपूर्ण राज्यात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे महत्त्व काय ते आपण जाणून घेऊया। वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने भागवत एकादशीची साजरी केली जाते। भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते। या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षाची प्राप्ती मिळते, विष्णू लोकाची प्राप्ती मिळते। या व्रतामुळे अश्वमेघ पुण्याची आपल्याला प्राप्ती होते आणि जे अश्वमेघ, घोर तपस्या, तीर्थस्थान व दान या सर्वांपासून मिळणारा पुण्यापेक्षा सुद्धा जास्त पटीने कोट्यावधी पुण्य आपल्याला भागवत एकादशी व्रत केल्यामुळे मिळते। भागवत एकादशीचे महत्त्व काय आहे? एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया। वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात। यातील चैत्रपासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, पुत्रदा यांचा समावेश होतो। याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचिनी, अपरायोगिनी, कामिका, इंदिरा, सपला, षटतिला, विजया एकादशीचा समावेश होतो। एकादशी उपवास का करतात? एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात, म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करत नाही किंवा अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात असे म्हणतात, म्हणून एकादशीला उपवास केला जातो। या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात। भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे दान केले तर आपल्याला खूप पुण्यप्रसाद वाढतो। जर पिवळे रंग हे खूप अतिशय आवडतं, अशा प्रकारच्या कोणत्याही पिवळ्या रंगाचे दान केले तर श्री भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर नक्की होईल। भागवत एकादशीची माहिती मराठीत। एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते। एकादशी या व्रताचे देवता भगवान श्री विष्णू आहे। कधी कधी कॅलेंडरमध्ये 2 एकादशी सलग आलेले दिसून येतात। पहिलीचे नाव स्मार्त एकादशी असते तर दुसऱ्या एकादशीला भागवत एकादशी असे म्हणतात, म्हणून दुसरी जी एकादशी असते तीच आपल्याला करायची असते। स्मार्त म्हणजे काय? तर ज्या लोकांचा प्राचीन वेदावर विश्वास आहे, पुराणांमध्ये विश्वास ठेवतात, श्रुती स्मृती यांचे प्रमाण मानतात अशी ऋषी, मुनी, आचार्य हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात। त्यांना वेदिका ज्ञान आहे, जे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी असे म्हणतात। तर आपण भागवत एकादशी ही असे लोक पाळतात किंवा धरतात ज्यांचा भगवान श्रीहरी विष्णूवरती ज्यांची श्रद्धा आहे, जे वैष्णव आहे, जे वारकरी आहेत किंवा जे गृहस्थ जीवनामध्ये कार्यरत आहे। आपण तर गृहस्थ श्रमामध्ये आहात, आपण जर या संसाराचा गाडा हाकत आहोत तर अशा वेळी विशेष करून आपल्याला स्मार्त एकादशी म्हणजे सांगितलेली आहे। ती एकादशी आणि भागवत एकादशी ही नक्की कधी असते ते आपण आपल्या मनावर धरून आपण उपवास करू शकता। कसा करावा एकादशीचा उपवास? एकादशीचा उपवास हा 3 दिवसाचा असतो। एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला केवळ एक वेळ जेवण करण्याची प्रथा आहे। एकादशीला संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास धरला जातो। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केले जाते। दशमी तिथी, एकादशी आणि द्वादशी यापैकी कोणत्याही तिथीस 1000 लोप झाला किंवा द्वादशी तिथीमध्ये जर वृद्धी झाली तर अशा वेळी 2 एकादशी या येत असतात। या 2 एकादशी आहेत सूर्योदय होण्यापूर्वी, सूर्य उगवण्यापूर्वी 96 मिनिटं आधी जर दशमी तिथीचा लोप झाला तर संपली, तर पुढे येणारी तिथी ही एकादशी म्हणून ओळखली जाते। जर दशमी तिथीच्या 96 मिनिटाच्या दरम्यान जर आली तर मात्र त्या तिथी दशमी म्हणून ओळखली जाते। कोणासाठी आहे भागवत किंवा स्मार्त एकादशी? मित्रांनो, या सर्व भानगडीत न पडता, कॅल्क्युलेशनमधून न पडता केवळ इतके लक्षात ठेवा की स्मार्त एकादशी ही ऋषी मुनींसाठी वैदिक धर्म आचरण
करणारे यासाठी आहे, तर भागवत एकादशी सर्वसामान्य जीवन व्यतीत करणारी आहे. वारकरी पद्धतीने भगवान श्री हरी विष्णूची उपासना करण्याची वैष्णवांसाठी भागवत एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांना वैष्णव म्हणजे काय असे समजत नाही अशा लोकांना सांगते, तर त्यांनी भागवत एकादशी केली पाहिजे. असे काही लोक असतात जे भगवान शिवशंकरांना मानतात, त्यांना शेव असे म्हटले जाते. भगवान श्री विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. तर जे आधी शक्ती देवीची म्हणजे माता दुर्गेची किंवा देवीच्या कोणत्याही रूपाची उपासना करतात त्यांना सप्त असे म्हटले जाते. आपले अजूनही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, आता आपण भागवत एकादशीचे महात्म्य ऐकूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा. शालिनी भक्तिसागर वर्षिव महापुराण कथा चालू आहे, तर शालिनी भक्तिसागर चॅनल पण माझंच आहे, तर तिकडे जाऊन ते चॅनलला बी सबस्क्राईब करा. आता आपण महात्म्याला सुरुवात करूया. व्रतकथा स्कंद पुराणांमध्ये या एकादशीचे महात्म्याचे वर्णन येते. महाराज युधिष्ठिरांनी विचारले, हे वासुदेव, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते? कृपया आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, एकदा कमलासनावर आरूढ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले, हे सुरश्रेष्ठ, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जी विजया एकादशी येते, कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी आपण मला सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, ऐक, मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे. हे व्रत अतिशय प्राचीन आणि पवित्र आहे. ही विजया एकादशी म्हणून राजांना विजय प्रदान करणारी आहे, यामध्ये कोणताही संशय नाही. पूर्वी जेव्हा श्री रामचंद्र 14 वर्षासाठी वनामध्ये गेले तेव्हा सीता आणि लक्ष्मणासहित ते पंचवटीमध्ये राहत होते. भागवत एकादशी माहिती, तेथून रावणाने सीतेचे हरण केले, त्यामुळे श्री रामचंद्राने दुःखाने अतिशय व्याकुळ झाले. त्यावेळी सीतेचा शोध घेत ते वनामध्ये फिरत होते. काही अंतर चालल्यावर त्यांना भरावयास टेकलेल्या जटायू भेटला. त्यांना मारावयास टेकलेला जटायू भेटला. त्यानंतर त्यांनी वनामध्ये कबंद नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री करून श्री रामचंद्रांनी वानराची सेवा एकत्र केली. त्यानंतर हनुमान रामनामकीत अंगठी घेऊन लंकेस गेला आणि सीता मातेचा शोध लावला. तेथून परत आल्यावर त्याने लंकेतील सारा वृत्तांत श्री रामचंद्रांना कथन केला. त्यानंतर श्री रामचंद्रांनी सुग्रीवाशी अनुमती घेऊन लंकेकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणास म्हणाले, हे सुमित्रानंदन, हा अत्यंत अगाध समुद्र आहे आणि अनेक भयंकर जीव जंतूंनी भरलेला आहे. त्याला सुगमतेने पार करण्यासाठी मला कोणताही उपाय दिसत नाहीये. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, महाराज, आपण आदी देव आणि पुराण पुरुष पुरुषोत्तम आहात. आपल्यापासून काही लपवणे शक्य आहे का? या द्वीपामध्ये बगतालभ्य नावानी मुनी राहतात, तर इथे जवळच त्यांचा आश्रम आहे. हे रघुनंदन, प्राचीन काळापासून ते इथे राहत आहे. आपण त्यांनाच विचारू. लक्ष्मणाचे हे कथन ऐकल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र मुनिवर्य बगतालभ्यांना भू यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले आणि त्यांनी मुनींना आदरप्रमाणे सादर प्रणाम केला. तेव्हा मुनिवर्यांनी ओळखले की हे परमपुरुषोत्तम श्री राम आहेत. हे पाहून मुनींना खूप अतिशय आनंद झाला. त्यांनी विचारले, श्रीराम, आपल्या आगमनाचे कारण काय? पण हे आपल्या आगमनाचे कारण काय? तेव्हा श्री रामचंद्रांनी सांगितले, हे मुनिवर्य, रावणाचा संहार करण्यासाठी मी इथे आलो आहे. कृपया हा समुद्र पार करण्यासाठी आपण उपाय सांगावा. तेव्हा बगतालभ्यांनी मुनींनी सांगितले की हे श्री राम, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये विजया एकादशी येते, भागवत एकादशी येते, तिच्या पालनाने विजय प्राप्त होतो. हे राजन, आता या व्रताचा विधी मी तुम्हाला सांगतो. भागवत एकादशी व्रतकथा दशमी दिवशी एक कलश स्थापन करावा. तो सोन्याचा, चांदीचा, तांब्याचा अथवा मातीचा असावा. त्यामध्ये पाणी भरावे आणि पाने घालावीत. नंतर त्यावर भगवान श्री नारायणच्या सुवर्णमय विग्रहाची स्थापना करावी. एकादशी दिवशी प्रांतकाली लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर पुष्पमाला, चंदन, सुपारी तथा नारळ अर्पण करून त्या कलशाची पूजा करावी. गंध, धूप, दीप, नैवेद्य आदी अर्पण करून त्याला कलशाची पूजा करावी. भागवत एकादशी करावी आणि दिवसभर कलशासमोर बसून कथा करावी. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. त्याचबरोबर जागरण देखील करावे. व्रताची अखंड सिद्धी प्राप्त होण्यासाठी तुपाचा दीपक लाभावा. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी
नदी, झरा अथवा सरोवरासाठी जाऊन त्या कलशाच्या विधिवत पूजा करून वेदवता ब्राह्मणाला दान करावा. महाराज, कलशासमोर इतरही मोठमोठे दान द्यावेस. हवे असेल ते श्रीराम आपण आपल्या युतिपतीबरोबर या व्रताचे पालन करावे, त्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल. ब्रह्माजी म्हणाले, हे नारदा मुनिवर्याच्या कथनानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी विजया एकादशीचे व्रत केले, भागवत एकादशीचे व्रत केले आणि त्या व्रताच्या प्रभावाने श्रीरामचंद्रजी विजयी झाले. हे पुत्रा, या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला जीवनामध्ये विजय प्राप्त होत आणि अक्षय लोकची परलोकची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, यास्तव एकादशीचे व्रत करावयाचे असेल याचे महात्म्य ऐकल्याने सुद्धा वाजपेयी यज्ञाचे केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर भागवत एकादशी व्रतकथा अशी होती मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की कमेंट्स करून सांगा. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत भागवत एकादशीबद्दल संपूर्ण माहिती. तर प्रत्येक चंद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11वी तिथीला एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. भागवत एकादशीला स्मार्त आणि भागवत असे 2 भेद सांगितले गेले आहेत. ज्या पक्षात 2 भेद असले त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी आठवण म्हणून अशी लिहिलेले असते, तर अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एकामागोमाग पाठोपाठ 2 एकादशी असतात. यातील पहिली येणाऱ्या एकादशीला स्मार्त एकादशी नाव असते आणि भागवत एकादशी माहिती मराठीत असे असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते. संपूर्ण राज्यात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे महत्त्व काय ते आपण जाणून घेऊया. वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने भागवत एकादशीची साजरी केली जाते. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षाची प्राप्ती मिळते, विष्णू लोकाची प्राप्ती मिळते. या व्रतामुळे अश्वमेघ पुण्याची आपल्याला प्राप्ती होते आणि जे अश्वमेघ, घोर तपस्या, तीर्थस्थान व दान या सर्वांपासून मिळणारा पुण्यापेक्षा सुद्धा जास्त पटीने कोट्यावधी पुण्य आपल्याला भागवत एकादशी व्रत केल्यामुळे